पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवनपुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान महाराज की जय. योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय. आज अशी असणारी नाथांच्या चरित्राला आपण सुरुवात करत आहोत. बैसोनी एकांती सिद्धासन पहारे हारी अंतरी शोधून राहुनी सूक्ष्मातीत चालवी इंद्रिये चारही वाचा पाळती मौन. अशी असणारी वस्तुस्थिती योगीराज निवृत्तीनाथांची झाली आणि त्यांना एकांतामध्ये चिंतन करण्याचा समाधिस्थ होण्याचं एक इच्छा झाली आणि सर्व मित्रांना बोलवलं. म्हणले सगळेजण तुम्ही असे असणारे दगड गोळा करा. सगळ्या मुलांनी दगड गोळा केले आणि निवृत्तीनाथांनी मांडी घालून आसन टाकलं आणि सांगितलं चारी बाजूनं माझ्या दगड रचून टाका आणि मला या दगडामध्ये बुजवून टाका. पण एक महत्वाची गोष्ट आहे, मला बुजवा पण गावात कोणाला सांगायचं नाही, आमच्या माईला सुद्धा सांगायचं नाही. अशी त्यांना शपथ घातली आणि त्या मुलाकडून दगडामध्ये आपणाला निवृत्तीनाथाने बुजवून घेतलं. आणि बुजवून घेतल्यानंतर दिवस अस्ताला चाललेला होता. सगळ्या गुराख्यांनी आपले ढोरं गावाकडं घेऊन गेले महाराज. आणि गावाकडे ढोरं घेऊन गेले असताना घरी निवृत्ती आला नाही. सगळे पोरं आले. गुणामाईला चिंता लागली आणि सोबत्या संगत्यांना त्या सवंगड्यांना विचारायला गेली. पण निवृत्तीनाथांनी त्यांना शपथ घातली असल्यामुळं कोणीही गुणामाईला निवृत्तीविषयी सांगणं गेलं. मग गुणामाईनं रात्रभर तळमळीत घातलं की लेकरू कुठं असल, कसं असल. गुणामाईच्या डोळ्याला डोळा लागला नाही महाराज. आणि मग सकाळी उठले आणि एका मुलाला बोलवलं. त्याला गुळ शेंगदाणे दिले, गोडी लावलं आणि हळूच विचारलं, सांग बाळा निवृत्ती कुठं आहे? त्या गुळाच्या आणि शेंगदाण्याच्या गोडीनं निवृत्तीनाथांनी दिलेल्या शेपतेला टाळून त्या पोरानं हळूच सांगितलं की अशा प्रकारचं माळावर निवृत्तीनं आम्हाला दगड गोळा करायला लावले आणि स्वतः मांडी घालून बसला आणि आम्हाला दगड रचायला लावले आणि आम्ही त्याच्यावर दगड रचले आणि त्या दगडाखाली ते निवृत्ती बसला. असं कळताच माईचं काळीज, माईची माया एकदम अशी असणारी गुणामाय बावरी झाली, हावरी झाली आणि मायेचा पाझर फुटला आणि करबडीनं अशी असणारी त्या माळाकडे निघाली. गुणामाई एवढी झपाट्यानं का जाती म्हणून गावातले दुसरेही 10-5 लोक गुणामाईच्या मागं गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या पोरानं दाखवलं, हे आहे ना या ठिकाणी असं असणार, त्या दगडाखाली निवृत्ती आहे. मग सगळ्या लोकांनी दगड काढले तर मध्ये ध्यानस्थ बसलेला
आमचा योगीराज निवृत्तीनाथ महाराज समाधी साधन संजीवन नाम शांती दया सम सर्वाभूती या पद्धतीनं समाधीशिवाय समाधान होत नाही, शांती मिळत नाही आहे आणि ईश्वर चिंतन होत नाही या समाधीशिवाय. आणि त्याच्यासाठी एकांतामध्येच समाधी करावी लागते. हे देह पूर्ण करण्यासाठी निवृत्तीराजांनी अशी व्यवस्था केली. परंतु त्या ठिकाणी ममता आडवी आली आणि त्या दगडामधून निवृत्तीराजांना उठवल्याबरोबर गुणामाईनी निवृत्ती महाराजांच्या गळ्याला कडकडून मिठी मारली आणि मोठ्यानं धाय मुकलून रडायला लागली. काय रे बाळा, तू हे काय करतोयस? तुला काही बाकीची जाणीव आहे का नाही? माय घरी वाट बघत असेल हे भान आहे का नाही? असं म्हणून ती रडायला लागली. पण निवृत्तीनाथांनी उलट प्रश्न केला, तू मला उठवलीस का? तू मला माझ्या या साधनेमधून उठवलीस का? कारण मला आणखी दूर जायचं होतं, खूप लांबचा प्रवास करायचा होता. तू मला उठवायला नको होतं. अशा प्रकारचं उत्तर गुणामाईला दिलं. आणि मग सगळे घरी आले आणि निवृत्तीराजांना कळून चुकलं ही मायेची, ममतेची ही जी काही मोहमाया आहे हे आपणाला आपल्या सानिध्यामध्ये, आपल्या एकांतामध्ये, आपल्या मार्गानं जाण्यास अडथळा निर्माण करते. इथं आपण काहीच करू शकत नाही. आता आपण इथं राहणं चुकीचं आहे हा विचार केला आणि योगीराज निवृत्तीनाथ महाराज पेंडूला आले. पेंडूला आले, मावशी सोबत राहू लागले. मावशीला मुलंबाळ नसल्यामुळं मावशीनेही जीवापाड निवृत्ती महाराजावर प्रेम करायचं महाराज. कारण चंद्रभागेला सुद्धा वाटायचं हाच आपला खरा मुलगा आहे, आता दुसरं कोण आहे. आणि मग निवृत्तीनाथांना घेऊन चंद्रभागा आळंदी, पंढरपूर, देहू करून काशीला गेले. आणि मग काशीला गेल्यानंतर काशी यात्रा, त्या काळात काही वाहनं नव्हते, पायी सगळा प्रवास असायचा. महिना 2 महिने प्रवासाला लागायचं. मग निवृत्ती महाराजांनी आपली चाल मात्र चालूच ठेवली. 2-2, 3-3 दिवस मावशीला चकवा मारायचा, गायब व्हायचं आणि मावशी जिथं बी मुकामाला असेल तिथं जाऊन पुन्हा हजर व्हायचं. असं करता करता काशीची यात्रा पूर्ण केली. आणि मग चंद्रभागेला वाटलं आता याला कळतंय प्रवास करायचा, आता तीर्थ यात्रा करणं हे सगळं आता जबाबदारी आपण निवृत्तीला देऊन टाकावी. आणि मग निवृत्तीला सांगितलं, आता निवृत्ती तू मोठा झालास, आता मला यात्रेला येण्याची गरज नाही आहे, हे सगळं काम तुझं आहे, आता ही जबाबदारी तीर्थयात्रेची तू सांभाळ. अशा प्रकारचं म्हटल्याबरोबर निवृत्ती राजाला वाटलं उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. निवृत्ती राजाला वाटलं आता आपणाला भाग्य उजळलं, कारण आपणाला एकदम परवानगी मिळाली की आपण एकल्यानं प्रवास करायचा म्हणून. आणि मग मावशीनं 40 तोळे चांदी घरात होती, तिचं गठुडं बांधलं, थैल्यामध्ये भरलं आणि असं असणाऱ्या तीर्थयात्रेला जाण्यासाठी निवृत्ती महाराजाच्या हवाली केलं महाराज. आणि मग निवृत्ती महाराज मोठ्या आनंदाने निघाले. आनंदाचे डोही आनंद तरंगे, आनंदाची अंग आनंदाचे. निवृत्ती महाराजाला आनंद झाला.
आणि निवृत्ती महाराज सरळ त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला गेले आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानेश्वराचे गुरुही तेच. आमच्या निवृत्तीनाथ योगीराजांनी निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं आणि आपल्यापाशी असणाऱ्या या 40 तोळे सोन्याचे दागिने मोडले आणि त्याचं कूर्म बनवलं, कासव बनवलं आणि ते त्या निवृत्ती महाराजाच्या मंदिरामध्ये स्थापन करून टाकलं. आणि मग तिथून सरळ हिमालयात वाटचाल केली महाराज निवृत्ती महाराजांनी. आणि मग हिमालयामध्ये जाऊन संन्यास घेतला, संन्यासाची दीक्षा घेतली. आणि संन्यासाची दीक्षा घेतल्यानंतर सगळं विसरले. आईला विसरले, मावशीला विसरले आणि एकच मार्ग स्वीकारला. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टभीती परोपकारे. जगाच्या कल्याणासाठी संतांनी हा अवतार घेतलेला असतो महाराज. आणि मग जे काही कार्यक्रम करायचे, जे काही कर्म करायचे, जे काही कष्ट करायचे, जे काही देवदेव करायचं ते जगाच्यासाठी. या मार्गावर मग त्या हिमालयामध्ये 7 वर्षे तपश्चर्या केली. 7 वर्षे हिमालयामध्ये अभ्यास केला. इकडं चंद्रभागेला हुरहुर लागली, माय माझं लेकरू गेलंय, परत कसं येईना. पहिल्या काळामध्ये फोन बी नव्हते, नाहीतर आता हॅलो कुठे, हाय मी फलाण्या ठिकाणी. ते असतो कुठं माहित नसतो पण सांगतो, ते सत्य आहे. पण त्या काळात ते फोनही नव्हते आणि निरोप येण्या जाण्यासाठी तेवढ्या ओळखीही नव्हत्या, वाहनही नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये निवृत्ती परत नाही आला. ही हुरहुर चंद्रभागेच्या मनामध्ये चालू झाली महाराज. आणि मग इकडं महाराज आपल्या चिंतनामध्ये दंग झालेले. योगा असंच पंढरपूरला वारीला जाता येता एका मठाधिपती वारकरी माऊली होत्या. त्या माऊलीलाही कोणी नव्हतं. मग त्या माऊलीने ठरवलं की चंद्रभागा चांगली भक्त आहे, मग आपला हा पंढरपूरचा मठ चंद्रभागेच्याच नावाचा करून द्यावं हा विचार केला आणि चंद्रभागाबाईच्या नावानं तो मठ करून टाकला. आणि मग चंद्रभागाबाईने ठरवलं की आता आपणाला देवानं जागा तर दिलेलीच आहे, मग आता तिथं पेंडूमध्ये राहून काय करायचं. म्हणून चंद्रभागाबाई कुठं त्या पंढरपूरमध्ये राहू लागल्या. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरी तेथे संत, संत तेथे हरी, आयशे वेदचारी बोलता ती. अशी असणारी महाराज त्या देवाच्या दरबारामध्ये आपण आता आपलं आयुष्य काढावं, तिथं जाऊन राहावं असा विचार केला आणि चंद्रभागाबाई पंढरपूरमध्ये जाऊन स्थानिक झाल्या. इकडं 7 वर्षानंतर म्हणजे 1914 साली आमचे योगीराज परतले आणि गवळच्या पारावर एक दाढी मिशा केस जटा वाढलेला आणि लंगोटी नेसून आलेला एक संन्यासी गवळच्या हनुमान मंदिराच्या पारावर येऊन बसला. आणि गावात एक संन्यासी आला अशी चर्चा गावभर झाली महाराज. परंतु काही माणसं
फार दूरदृष्टीचे असतात बरं का. कितीही वेश बदलला तरीही ओळख मात्र ते लोक ठेवत असतात. असे जाणकार काही त्या गावामध्ये होते आणि त्यांनी ओळखलं की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर हा आपला निवृत्तीनाथ आहे, आपला निवृत्ती आहे. आणि मग ही गोष्ट जाऊन गुणामाईला सांगितली की गुणामाय, ते आपल्या पारावर येऊन बसलोय ना महाराज, ते दुसरं तिसरं कोणी नाही, ते आपला निवृत्ती आहे. अशा प्रकारचं त्या गुणामाईला सांगितलं. गुणामाई बी धावत पळत आली पारापाशी. माईची माया ओली झाली महाराज. तिला आपलं लेकरू इतक्या वर्षानंतर 28 वर्षाचा मुलगा झालेला, 27-28 वर्षाचा तरुण निवृत्ती बघून एकदम ऊर भरून आला. आनंद अश्रू डोळ्यातून होऊ लागले आणि म्हणू लागली, निवृत्ती, अरे झालं ते झालं, चल बाबा घरला. त्यावेळेस निवृत्ती महाराज म्हणले, क्षमा करा आई साहेब, आता आम्ही घरी येऊ शकत नाही. आता आमचा मार्ग वेगळा आहे, तुमचा मार्ग वेगळा आहे. आता आम्ही आमच्या मार्गाने चालत आहोत. अशा प्रकारचं निवृत्ती राजानं सांगितलं. त्यावेळेस गुणामाईला आठवण झाली की आपण या निवृत्तीच्या वेळेस ज्या वेळेस गरोदर होतो तर त्यावेळेस आपल्या धन्यानं रमाजीने विचारलं होतं, ओ तुम्हाला काय खाऊ वाटतंय? तर त्यावेळेस आम्ही म्हणत होतो, आम्हाला लिंबाचा पाला खाऊ वाटावं आणि त्याचा रस काढून प्यावं वाटतो, असं आम्ही म्हणत होतो. त्यावेळेस आम्ही असं म्हणत होतो की आम्हाला जंगलाने हिंडावं वाटतं. आम्ही असंही म्हणत होतो की आम्हाला ह्या कपड्यांचा सुद्धा भार व्हायला लागलेला आहे. ते आज कळलं बरं का. कारण आमचे डोहाळे असे लागले ते यासाठी, कारण आमच्या पोटी हा संन्यास घेणारा योगी आला होता, पण आम्ही ओळखलं नाही महाराज. योग्याच्या खुणा योगी जाणे तशी अवस्था महाराज आम्हाला नाही कळाली. आणि गुणामाईनेही आपला पाऊल मागे घेतला बरं का. आणि निवृत्तीने पुन्हा आपली पुढली मार्गक्रमणा वेगळी केली आणि या माया मोहातून मुक्तता मिळवली. असे आमचे हे योगीराज निवृत्तीनाथ महाराज